हॅलो अँड वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण कतारशी संबंधित अभ्यास करणार आहोत, इन्फॉर्मेशन घेणार आहोत. काय कतारशी संबंधित काय इन्फॉर्मेशन घ्यायची गरज आहे? तर एक न्यूजमध्ये आपण बघतोय एक प्रकरण सुरू आहे गेल्या वर्षीपासून. काय प्रकरण सुरू आहे? तर काही जे रिटायर्ड नेव्हल ऑफिसर होते ते प्रायव्हेट कंपनीसाठी कतारच्या किनारपट्टी वगैरे होते, त्या जहाजच्या कंपनीमध्ये वगैरे काम करत होते. आता मुळात हे जे नेव्हल ऑफिसर असतात ना, ते ज्यावेळेस रिटायर होत आहेत त्यावेळेस काय रिटायर होत आहेत, कोणत्या पोस्टवरून रिटायर होत आहेत, तर विशेष करून त्यांना अनुभव असतोय नेव्हल बेसचा. विशेष करून समुद्रामध्ये मग ते जहाजा वगैरे असतात त्या सगळ्यांचा त्यांना अनुभव असतो, एक्सपिरियन्स असतो. त्यामुळं त्या संबंधित ज्या प्रायव्हेट कंपनी आहेत त्या हे जे रिटायर झालेली लोक असतात त्यांना जास्त प्रेफरन्स देतात, जास्त पगारी वगैरे देऊन त्या कंपन्यांमध्ये हायर करतात. मग अशा पद्धतीनंच इथून जे काही ऑफिसर्स होते, नेव्हल ऑफिसर्स किंवा जे काही नेव्हीमध्ये काम करणारे लोक होते ते रिटायरमेंट झाल्यानंतर अशाच एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते. आणि हे काम करत असताना अचानक कतार अथॉरिटी जी आहे ती कतार अथॉरिटी 10 लोकांना अरेस्ट करते. सॉरी 8 लोकांना अरेस्ट करते. लेट मी चेक दॅट फॅक्ट. हा ठीक आहे, 8 लोकांना अरेस्ट करते. आणि या 8 लोकांवरती काय आरोप लावला जातोय? तर ते हेरगिरीचं काम करत होते म्हणून आरोप लावला त्यांच्यावरती जातोय, म्हणून त्यांना अरेस्ट केली जाते. आणि विशेष करून हेरगिरी काही इंडियासाठी करत होते असा आरोप नाहीये, इस्रायलसाठी हे हेरगिरी करत होते म्हणून त्यांना अरेस्ट करण्यात आले. आणि अरेस्ट करून प्रकरण थांबलेलं नाहीये, तर अरेस्ट झाल्यानंतर त्यांच्यावरती रीतसर खटला चालतो आणि त्यांना डेथ पेनल्टी दिली जाते, कॅपिटल पनिशमेंट दिली जाते, म्हणजे सरळ सरळ त्यांना फाशी शिक्षा दिली जाते. मग इथं मुळात कतारच्या आणि इंडियाचे संबंध जर बघितले तर ते खूप जास्त मैत्रीपूर्ण आणि चांगले आतापर्यंत राहिलेले आहेत. तरी सुद्धा कतार अथॉरिटीकडून अशा पद्धतीची कारवाई इंडियन ऑफिसर्सवर करणं, रिटायर्ड ऑफिसर जरी असले तर इंडियन नेव्हीमधून ते बिलॉंग करतायत कधी काळीचे. मग याच्यामध्ये कतारने ह्या रिलेशनचा विचार करायला पाहिजे होता. अशा वेगवेगळ्या चर्चा होत आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या 2-3 दिवसामध्ये आपण न्यूज का बघतोय तर त्यांना भेटू वगैरे दिलं जात नाही. ह्या न्यूजमध्ये सुद्धा तुम्ही बघताय की त्यांना अँबॅसेडरला भेटू दिलं जातंय, अशा पद्धतीची न्यूज आलेली. त्यामुळे हे जे रिलेशन आहे कतारचं आणि इंडियाचं हे जास्त न्यूजमध्ये आलेलं आहे. याचा अभ्यास तुम्हाला अगोदरपासूनच मी करायला सांगितलं. मग याचं लोकेशन वगैरे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते लोकेशन सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर 15 दिवसाचा 1-on-1 व्हर्च्युअल मेंटरशिपचा प्रोग्राम सुरू आहे. यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍडमिशन गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरती लिंक, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही याच्यासाठी तुमची नाव नोंदणी करू शकताय. ऍडमिशन फॉर्म भरल्या लगेच ऍडमिशन मिळणार नाही, त्याच्यासाठी अगोदर पहिल्यांदा एक व्हर्च्युअल इंटरव्ह्यू मधून तुम्हाला जावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे हे फिक्स केलं जाईल. आणि जर ऍडमिशन मिळत असेल तर या कोर्सची फी 1000 रुपये आहे. ती फी भरून तुम्ही याच्यासाठी तुमचं ऍडमिशन फिक्स करू शकता. आणि याचा उद्देश 15 दिवसात आपण असं काय शिकणार आहे? तर 15 दिवसात आपण फक्त एक शिकणार आहोत, ते म्हणजे 100% विद्यार्थी फॉर्म भरते एका एक्झामला आणि त्याच्यातले पास किती होत आहेत? 0.1% विद्यार्थी पास होत आहेत. म्हणजे राहिले किती, मग त्याच्यातनं फेल होणारे किती आहेत? 99.99% विद्यार्थी. मग आपल्याला फक्त काय करायचं, हे जे 99.99% विद्यार्थी आहेत त्याच्यातून आपल्याला 0.1% मध्ये यायचं. मग त्याच्यासाठी सिलेबस कसा महत्वाचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हाताळण्याची पद्धत काय असायला पाहिजे, रेग्युलर सिलेबस कव्हर करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी क्रुशियल आहेत, मार्केट जेवढं मोठं वाढत चाललंय तेवढंच बिंडोक पण होत चाललंय, मग त्याच्यामध्ये न फसता अभ्यास कशा पद्धतीने करायचा, या सगळ्या बेसिक गोष्टीचं मार्गदर्शन याच्यामध्ये केलं जाणार आहे. हा सामूहिक क्लास नसणार आहे, तर हा 1-on-1 कॉन्व्हर्सेशन असणार आहे. रोज 40 ते 50 मिनिट त्या विद्यार्थ्याला दिले जाते, तो वैयक्तिकरित्या व्हर्च्युअली, आणि त्याला ह्या सगळ्या गाईड केलं जाईल. त्याच्या वैयक्तिक काही शंका आहेत त्याच्यामध्ये निरसन त्याचं केलं जाईल. जर तुम्हाला वाटतं हे महत्वाचं आहे, तुमच्यासाठी उपयोगाचं होईल, तर तुम्ही याच्यासाठी नाव नोंदणी करू शकता. असो, आता इथं यांची जी काय क्रोनॉलॉजी आहे ती क्रोनॉलॉजी दिलेली आहे, कशा पद्धतीने त्यांना डेथ पेनल्टी वगैरे याच्यामध्ये डेथ सेंटेन्स वगैरे दिलेलं आहे. ते आपल्याला 26 ऑक्टोबरला वगैरे 2023 मध्ये म्हणजे याच वर्षी आपल्याला बघायला मिळालं. आता इंडियन गव्हर्नमेंटकडे ऑप्शन काय काय आहेत, तर याच्यामध्ये लिगल अपील ते करू शकतात या केसमध्ये, की बाबा याच्यावरती पुनर्विचार वगैरे करा. डिप्लोमॅटिकली ही केस रिझॉल्व्ह करू शकतायत. त्यानंतर पॉलिटिकल इंटरव्हेन्शन वगैरे करू शकतायत. इंटरनॅशनल जे कॅम्पेन आहेत ते आपण डेव्हलप करू शकतोय आणि यांना खरं तर माफी वगैरे द्यावी किंवा यांचा विचार एकदा दयाचा वगैरे विचार यांचा करावा, अशा पद्धतीची मागणी, म्हणजे असे इंटरनॅशनल कॅम्पेन वगैरे सुरू करू शकतात असं त्याच्यामध्ये सांगण्यात आले. म्हणजे त्याच्यावरती उपाय काय गव्हर्नमेंट करू शकते हे सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता त्याचं जर कतारचं लोकेशन आपण बघितलं तर इथं तुम्हाला कतार ही कंट्री पाहावयास मिळते.
अरेबियन कंट्री म्हणून ओळखली जाते. तर इथं शेजारीच UAE आहे आणि इथंच दुबईमध्ये काय सुरू आहे, तर दुबईमध्ये इथं COP28ची मीटिंग सुरू आहे. त्यामुळे त्याचबरोबर हे सुद्धा लगेच लक्षात यायला पाहिजे. आणि इथं बहरीन नावाची एक छोटीशी कंट्री सुद्धा आहे. त्याचबरोबर इकडे कुवेत आहे, हा पर्शियन गल्फ आहे, इकडे ओमान, गल्फ ऑफ ओमान आहे, इकडे रेड सी वगैरे आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हा जो एरिया आहे आणखी एका कारणामुळे जास्त न्यूजमध्ये, कारण का इथे इस्रायल आहे आणि इथे इस्रायल हमास कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, इकडे मेडिटरेनियन सी आहे. मग टोटल मॅप जो आहे तो चांगल्या पद्धतीने माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. हा डिटेलमध्ये मॅप तुम्हाला दिलेला आहे. आणि इंडियापासून याचं जर लोकेशन बघितलं तर इंडियापासून लोकेशन अशा पद्धतीचं या ठिकाणी, या कतारचं असलेले या ठिकाणी आपल्याला पाहावंच मिळतं. याचा डिटेल मॅप वगैरे आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि इथं विशेष करून गोष्ट महत्वाची कोणती आहे की एकतर आरोप इस्रायल कुठं आहे, तर इस्रायल या ठिकाणी, आणखी स्पष्ट मॅप जर बघितला तर हा सगळ्यात स्पष्ट मॅप आहे. इस्रायल कुठं आहे, इथं इस्रायल आहे, इथं इस्रायल आहे. आणि यांच्यासाठी या एरियामध्ये कुठं तर खऱ्या अर्थानं काय केलं जातंय, तर इंडियन जे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत, जे एका प्रायव्हेट कंपनीसाठी काम करतात, त्यांच्यावरती कतार गव्हर्नमेंट जे आहे ते जासूसीचा आरोप लावतं, हेरगिरीचा आरोप लावतं आणि त्यांना अरेस्ट करतं आणि त्यांना कॅपिटल पनिशमेंट जाहीर करतं, डेथ सेंटेन्स त्यांना देतं न्यायालय त्यांचं. मग हे कुठंतरी ड्रॅमॅटिक वाटत नाही का आपल्याला, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि विशेष करून ही जी इस्रायली मोसाद नावाची एजन्सी आहे ना, ती मोसाद नावाची एजन्सी जगातली सगळ्यात खतरनाक आणि सगळ्यात शार्प एजन्सी मानली जाते, जर हेरगिरीचा आपण विचार केला तर. आणि त्यांच्यासाठी मग हे जे ऑफिसर्स आहेत ते इथं काम करतात असे आरोप लावले जातात. आणि विशेष करून रॉ आणि हमास हे दोघं मिळून आत्ताच्या काळामध्ये काम करतात असं सुद्धा अनेक वेळा बोललं जातं. आणि रॉचे बरेच एजंट हे इस्रायलमध्ये ट्रेन होतात असं सुद्धा बऱ्याच वेळा बोललं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग हा जो पन्नू आहे किंवा तो निज्जर आहे, जे खालिस्तानी समर्थक होते, एकाची हत्या झाली, एकाचा प्लॉट प्लॅन केला गेला होता पण तो फेल झाला, याच्यामध्ये सुद्धा मोसादचा खरं तर मदत इंडियाने घेतली होती असं सुद्धा याच्यामध्ये बोललं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी खूप सिरियसली घेणं गरजेचं आहे, किंवा याच्यावरती अशा पद्धतीने सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये डिस्कस आपण करू शकतो. परंतु शेवटी आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडिया कतार याचा संबंध आपल्याला बस बघणं गरजेचं आहे. कारण इथं UAE आहे, UAE सोबत आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे आपण. आता UAE सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे त्याच्यामध्ये असं सुद्धा आपलं झालंय की आपण आपली जी लोकल करन्सी आहे ती व्यापारामध्ये यूज करायची. UAEची दिरहम व्यापारामध्ये यूज करायची, इंडियाच्या रुपया व्यापारामध्ये यूज करायची. आणि इंडियाच्या रुपयाचं इंटरनॅशनलायझेशन करायचं पहिलं पाऊल म्हणजे काय, तर UAE सोबत अशा पद्धतीचा करार होणं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण काय बघितलं होतं की आंतरराष्ट्रीयकरण कसं रुपयाचं होतं हे बघितलं होतं. आणि त्यामुळे मग एक अरेबियन कंट्री आपल्यासोबत अशा पद्धतीने व्यवहार करते आणि दुसरी अरेबियन कंट्री कतार जी आहे ते अशा पद्धतीने अचानक खरं तर व्यवहार करायला लागलेले, याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कारण अरेबियन कंट्रीज ज्या आहेत त्याच्यासोबत इंडियाचे खूप चांगले संबंध राहिलेले आहेत. इकडे इराण जरी बघितला तर त्याच्यासोबत सुद्धा खूप पॉझिटिव्ह संबंध आपले राहिलेले आहेत. आणि कतारसोबत सुद्धा पॉझिटिव्ह संबंध आहेत आपले. परंतु हे जे एक प्रकरण आहे ते एक प्रकरणामुळे परत एकदा इंटरनॅशनल रिलेशन खरं तर चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे. त्यामुळे त्या दृष्टीतून आपल्याला त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करावा लागेल. हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. आन्सर रायटिंग ग्रुप आपला सुरू आहे. आन्सर रायटिंग ग्रुप टोटल मराठी विद्यार्थ्यांसाठी फ्री आहे. ते मराठी विद्यार्थी आन्सर रायटिंग ग्रुप जॉईन करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आन्सर रायटिंग ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. त्याचा फायदा असा आहे की डेली बेसिसवरती रोज 10:30 वाजता द हिंदू लाईव्ह जे आपलं होतं त्याच्यामध्ये जे काय आपण डिस्कस करतोय त्या प्रत्येक सब्जेक्टच्या आधारावरती तिथे एक क्वेश्चन फ्रेम करत असतोय मी, आणि त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही तिथं लिहू शकताय, म्हणजे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करू शकताय. त्याच्यावरती मी स्वतः फीडबॅक देतोय. त्याचबरोबर बाकी जे विद्यार्थी लिहित आहेत ते तुम्ही एकमेकांचं बघून सुद्धा आन्सर रायटिंगमध्ये वेगवेगळ्या गोष्टी अडॉप्ट करून आन्सर रायटिंगमध्ये प्रोग्रेस करू शकताय. आणि टोटली विद्यार्थ्यांसाठी हे फ्री आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये आन्सर रायटिंग करत असू द्या किंवा मराठीमध्ये आन्सर रायटिंग करत असू द्या, दोन्ही प्रकारचे विद्यार्थी तिथं ऍप्लिकेबल आहेत. दोन्ही प्रकारचे विद्यार्थी तिथं आन्सर रायटिंग करू शकतात. सो अशाही चांगल्या पद्धतीने हे प्रकरण तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचवण्यासाठी मदत करा. जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो.
जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी बेनिफिशियल आहे तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.